सलग दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहेत. कोणकोणत्या जिल्ह्याच्या आज बैठका पार पडतात आणि बैठका घेण्याचं नेमकं काय कारण? रोल काल आम्ही पक्षाच्या माध्यमातून बैठका सुरू केलेल्या आहेत. काल निवडून आलेल्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सदस्यांचा, नगराध्यक्ष, अध्यक्ष वगैरे यांचा सर्वांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आज सतत 4 दिवस आता आम्ही पूर्णपणाने जिल्ह्यातल्या प्रत्येक आढावा घेतोय. पक्ष बांधणी, पक्ष मजबूत संघटना उभी करणे आणि वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम, अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आता विदर्भापासून आम्ही सुरुवात करतोय. पुण्यामध्ये आम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राची बैठक घेऊ आणि त्याचबरोबर 6, 7, 8ला सुप्रियाताईंच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या असलेल्या फ्रंटलची बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करणे, पक्ष संघटनेची विस्तार करणे आणि राज्यभर या असलेल्या पक्षाची बांधणी करत असून परत पुढे दौरे करणे आणि वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातून आता पक्ष कार्यान्वित करून आक्रमकतेने त्या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणा पाहायला गेला तर शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारा आहे. या विचारधारेवर प्रामुख्यानं पक्षामध्ये वेगवेगळे सेल आहेत. ओबीसी सेल असेल, अल्पसंख्याक सेल असेल, सामाजिक न्याय सेल असेल. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षानं हे तिन्ही सेलच आता नाहीसे केल्याची बाब समोर आली. मला पण काल कळलेलं आहे की पक्षाच्या घटनेमधून 2 या ठिकाणी बदल करण्यात आले. त्या बदलामध्ये अल्पसंख्याक आणि ओबीसी हा रद्द करण्यात आलेला कळतोय. खरं म्हटलं तर मला सांगावंसं वाटतं की शरद पवार साहेबांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा पुरोगामी महाराष्ट्राचा आणि चव्हाण साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र हा नेहमी सातत्याने जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहोत. आणि पक्ष विभाजन झाल्यानंतर सुद्धा अजितदादांनी प्रामुख्याने ती काळजी घेतली होती की त्यांनी आपली भाजपचे झालेला अलायन्स असताना सुद्धा त्यांनी स्वतःची एक ओळख ही पुरोगामी विचाराचीच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे सातत्याने त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यातून आणि कामातून दाखवलेलं आहे. प्रत्येक या सर्व याच्यातून त्यांनी जरी अलायन्स झालं तरी आपण या विचाराची बांधील आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजितदादा गेल्यानंतर मला वाटतं या घटनेमध्ये बदल करणं म्हणजे भाजपच्या विचाराशी असलेली जुळवणूक करण्याचा प्रयत्न होतो का, अशा प्रकारची चर्चा किंवा शंका येते. मला वाटतं की पक्षाने त्याचा खुलासा त्यांच्या केला तर बरं होईल. परंतु ह्या सगळ्या जे काही त्यांनी संविधान बदललंय त्या संविधान बदलामध्ये प्रामुख्यानं वर्किंग कमिटीला खरं तर पक्षाचे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार होते. परंतु प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांनी ज्या पद्धतीने त्या पक्षाचं संविधान बदललेलं आहे, अजित पवार यांच्या निधनानंतर या सगळ्या संविधानामध्ये खरं तर सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष या दोघांना एकत्रितरित्या देण्यात आलेले आहे. हे कशा पद्धतीने बघताय? कारण की अध्यक्षांच्या जाण्याचीच वाट हे बघत होते का हे दोन्ही नेते, असा सवाल उपस्थित होतो. एक आता जर बघितलं तर खरं म्हटलं तर सुनेत्रा वहिनींच्या बाबतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचे प्रमुख जे आहेत ते सुनेत्रा पवार असतील. पण सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये जर त्यांनी असा निर्णय घेतलेला असेल असं सांगतात, मग घटनेत बदल का केला ही शंका येते. मला वाटतं की घटनेत बदल करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतल्यानंतर मला कळलेलं आहे, ते पण मीडियाच्या माध्यमातून कळलेलं आहे की त्यांनी सुनेत्रा पवार ज्या सुनेत्रा वहिनींनी त्या पद्धतीने पत्र पण दिलेलं आहे की पूर्वीचे झालेले काही निर्णय असतील त्याच्याबद्दलची त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि ते ग्राह्य मानू नये असं सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं की त्यांना ती कळल्यानंतर त्यांनी ती कारवाई केलेली दिसते. पवार साहेब महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. कसा हा दौरा असेल? कार्यकर्त्यांसाठी कितपत महत्वाचा हा दौरा असेल, पक्षासाठी? नाही, आता आम्ही बैठका घेतोय. बैठका घेतल्यानंतर पहिली पक्ष संघटना मजबूत करणे, परत पक्ष संघटनेमध्ये आम्हाला बदल करून एक चांगल्या प्रकारची पक्ष संघटना जी विरोधकाची पोकळी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार आहोत. ते करत असताना मग एकदा पक्षाची बांधणी आणि पक्ष संघटना मजबूत झाली की पवार साहेब सुद्धा त्या संदर्भामध्ये निश्चितपणाने त्या ह्याच्यामध्ये दौरे करून निर्णय घेतील. परंतु सर, सातत्यानं अशोक खरात बंधुबाबा प्रकरण जे आहे ते राज्यभरामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
रुपाली चाकणकर ज्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, त्यांचा थेट संबंध या सगळ्यामध्ये दिसून येतोय. गेल्या 16 वर्षांपासून त्यांचा बंधुभावाशी खरातांशी संपर्क होता. शिवनिका ट्रस्ट वरती देखील त्या सदस्य होत्या अशोक खरातांच्या. त्यांची चौकशी एसआयटी मार्फत केली जाणार आहे, परंतु त्या चौकशीला सामोरं जात नाहीये, हजर राहत नाहीये. वेगवेगळी कारणं त्यांच्याकडनं या एसआयटीला देण्यात येत असताना पाहायला मिळतात. कशा पद्धतीने बघताय? मला वाटतं की त्यांचं नाव त्याच्यात आलं असेल तर त्यांनी चौकशीला समोर जाणं गरजेचं आहे. एसआयटीने बोलवल्यानंतर त्या चौकशीला त्या वेगवेगळ्या ट्रस्टमध्ये असतील तर त्यांनी जाणं गरजेचं आहे. त्यात त्यांचं नाव असेल तर एसआयटी कारवाई करेल, राज्य सरकार कारवाई करेल. परंतु त्या संदर्भामध्ये टाळाटाळ केली जाते, अशा प्रकारची चर्चा होणं चुकीचं आहे. जो पोफळे म्हणून जे या शिवनिका ट्रस्टचे सीए आहेत, जो संपूर्ण अशोक खरात यांचं आर्थिक व्यवहारिक दृष्ट्या काम बघायचे, पोफळे यांचे अनेक मालमत्ता जे आहेत ते पुण्यातल्या कोरेगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास कोरेगाव पार्क मध्ये 1.5 एकरचा लँड पार्सल त्यांच्याकडे आहेत आणि अनेक रो हाऊसेस त्यांच्या नावावरती असल्याची माहिती मिळते. एवढ्या एका सीए कडे इतकी मोठी संपत्ती कुठून आली, हा देखील सगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचे देखील संशय आहे. नाही, मग एसआयटी पुरता हा निर्णय मर्यादित राहत नाही. जर त्यामध्ये हवाला असेल, त्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग असेल, तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा सुद्धा आल्या पाहिजेत. मग IT आलं पाहिजे, ED सुद्धा आलं पाहिजे आणि त्यांनी ती चौकशी करून त्याच्या पाठीमागे जे कोणी आहेत आणि आज जर चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर आमची मागणी आहे की 100% यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करणं गरजेचं आहे. सातारा प्रकरणामध्ये एसपींची सक्तीच्या रजेवर पाठवला अशी चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात मात्र वेगळंच कारण समोर येते. शिवसेनेची म्हणजे एकनाथ शिंदेची फसवणूक झाली असं म्हणायचं. मला एक सांगावंसं वाटतं, काल पण मी पत्रकारांना म्हणालो, ज्या अर्थी एसपींना रजेवर पाठवलेला याचा अर्थ तिथं चुकीचं झालं हे अप्रत्यक्षपणाने राज्य सरकारकडून किंवा खात्याकडून कबूल केलेलं दिसतंय. नाही तर ते रजेवर गेले नसते. रजेवर पाठवल्याचा अर्थ त्यांनी तिथं यंत्रणेचा गैरवापर केला हे सिद्ध झालेलं आहे. आमची मागणी हीच होती की ते जर अर्जित रजेवर गेले असतील तर ते चुकीचं आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे आणि ती सक्तीची रजा सांगताना काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून आम्ही त्यांना रजेवर पाठवलेला आहे. आमचं म्हणणं आहे की चौकशी लवकरात लवकर करून जर चुकीचं झालं असेल तर ही निवडणूक प्रक्रिया सुद्धा रद्द केली पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे. दाखल्याचा प्रामुख्याने विषय घेतला होता. त्या दाखल्यासंदर्भात काही उदार पडताळणी विभागात उत्तर आहे का? कारण अध्यक्षांचा जो दाखला तो बोगस दाखला सगळे आरोपी सभागृहात केला. काल लक्ष्मण हाकेंनी एक स्टेटमेंट दिलं. साताऱ्यामध्ये जाऊन त्यांनी ओबीसी संघटनेचा मेळावा घेतला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तिथल्या लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं होतं की फडतरेंना आम्ही उमेदवारी देणार होतो आणि ती उमेदवारी दिल्यामुळे मी माझ्या पत्नीची उमेदवारी दिली, असं त्यांनी जाहीर केलेलं दिसतंय तिथल्या आमदारांनी. मला वाटतं की त्यांना सत्य परिस्थिती माहीत नसेल. अगोदरच यांच्या नावाची त्यांनी नाव जाहीर केलं भाजपच्या वतीने, म्हणून भाजप ओबीसीचा चेहरा जे दाखवत होतो तो करत असताना आमच्याकडे एकमेव उमेदवार होता, तो होता लता कर्णे. त्या ओबीसी उमेदवार आमच्या होत्या, त्यांनाच आम्ही ओबीसी मधून आम्ही उमेदवारी देणार होतं ही नक्की होतं. पण लता कर्णेंना यांनी पळवून नेलं आणि पळवून नेल्यानंतर आमच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही फडतरेंना उभं केलं. नाही तर मी आज ठामपणाने सांगतो, आमचा ओबीसीचा चेहऱ्याचा उमेदवार हा आमचा लता कर्णे होत्या. त्यामुळे जे काही काल हाकेंना सांगण्यात आलं ते चुकीचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे उमेदवार होते, त्यांच्याकडे 3 उमेदवार ओबीसी चेहऱ्याचे असताना सुद्धा भाजपने ओबीसी चेहरा दिला नाही. उलट त्यांना सत्ता पाहिजे होते म्हणून ओबीसीचा नुसता वापर करायचा आणि सत्ता पाहिजे होते म्हणून त्यांनी या प्रिया शिंदेंना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. तो दाखला सुद्धा शेवटच्या 2 दिवसा अगोदर दिलेला आहे आणि 2 दिवस अगोदर जर त्यांनी दाखला दिला असता तर याचाच अर्थ भाजपने ओबीसीवर तिथं अन्याय केलेला. परंतु महेश शिंदे एकीकडे शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहे, त्यांच्या पत्नी मात्र भाजपमधून निवडणूक लढत आहेत. नक्की महेश शिंदे हे कोणत्या पक्षाचे आहेत, भाजपचे आहेत की शिवसेनेचे आहेत? त्यांनाच विचारा. कसं आहे की सोयीने राजकारण करण्यापेक्षा तत्वाने राजकारण करणं फार महत्त्वाचं असतं. आम्ही तत्वाने राजकारण करतो. त्यामुळे त्यांनी आरोप केले होते की शशिकांत शिंदे आले म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला.
रोज वेगवेगळ्या प्रकारचे चर्चा आणि चेहरे दाखवण्यापेक्षा एक चेहरा त्यांनी दाखवायला पाहिजे. मी शेवटच्या क्षणाला आलो, पण महेश शिंदे अगोदरपासून भाजपच्या विचाराचेच आहे. फक्त सोयीला फक्त एकनाथ शिंदेचा आणि पक्ष एवढाच त्यांचा आधार होता. मला वाटतं की आता जनतेला सुद्धा कळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कितीही काही सांगितलं तरी त्यांनी मला वाटतं की भाजपला आणि सगळ्यांना वेठीत धरलेलं होतं परंतु की माझ्याकडं 2 मतं आहेत माझी. जर तुम्हाला निवडून द्यायचं असेल तर माझ्याच पत्नीला उमेदवारी दिली तरच मी तिथं हे करते, असं दोघांनाही त्यांनी ब्लॅकमेलिंग केलेलं दिसतंय. परंतु ते शिवसेनेत राहून भाजपच काम करतात वस्तुस्थिती तशीच आहे ना. शिवसेना शिंदे गटाच्या एकही पदाधिकाऱ्याला ते बरोबर घेत नाही. एकच पदाधिकारी नियुक्त केलाय, पण अख्खी बॉडी भाजपची आहे. त्यांच्या पत्नी उपाध्यक्ष आहे. शेवटी त्यांचा महिला भगिनीचा त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी कुठून कोणत्या पक्षाचं करावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु 2 पक्षाची भूमिका घेऊन चालणं मला वाटतं कितपत योग्य आहे मला वाटत नाही. अध्यक्ष, दिल्लीमध्ये ऑपरेशन तुतारीची खूप जोरदार चर्चा होती, मात्र त्याला कुठेतरी ब्रेक लागलाय. हा? ऑपरेशन तुतारीची खूप चर्चा होती, त्याला ब्रेक लागलाय अशी माहिती मिळते. कारण एकनाथ शिंदे कुठेतरी वरचढ होत आहेत भाजपला आणि त्यामुळे या तुतारीला ब्रेक लावला ऑपरेशन तुतारी. मला वाटतं की ह्या बातम्या सातत्याने देण्याचा प्रयत्न येत होते की महायुतीमध्ये काय आलबेल नाहीये. आपापसामध्ये जी चढाओढ आहे, आपली खुर्ची स्थिर करण्यासाठी किंवा आपल्याला तिथे भक्कमपणे दाखवण्यासाठी प्रत्येकजण ऑपरेशन करताय. पण तुतारी ऑपरेशन होणार नाही, मी खात्री देतो. पवारसाहेब आणि सुप्रियाताईंच्या माध्यमातून आमचे 8ही खासदार या असलेल्या देशाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये फार अभ्यासपूर्ण आक्रमकतेने सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवत आहेत. मग इराकचं युद्ध असेल, अमेरिकेच्या या युद्धामुळे जी काय परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर ते पूर्णपणाने सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ऑपरेशन तुतारी वगैरे काही नाही. मला वाटतं की आता आमचे खासदार जे आहे ते महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी पवारसाहेबांच्या आणि सुप्रियाताईंच्या विचारातून व्यवस्थितपणे काम करतात. त्यामुळे हे फक्त अफवा आहे. खरं तर वातावरणीय बदलामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी जी आहे ती राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये होताना पाहायला मिळते. काल देखील पुण्यामध्ये गारांसह पाऊस पडलेला पाहायला मिळतो. शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. सरकारकडनं अद्याप देखील जो काही नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्याकरता कोणतेही सरकारी अधिकारी ग्राउंड झिरो वरती उपस्थित झालेले नाही. गेल्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय मांडला होता. मागचीच मदत मिळालेली नाहीये. अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे जी काय नुकसान झाले ती दिली नाही, हे राज्य सरकारने सुद्धा कबूल केलं. एवढंच नव्हे तर केंद्रातून अद्यापही राज्याला आर्थिक नुकसानीचा त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही. वस्तुस्थिती आहे, इतर राज्यांना भेटली, आपल्या राज्याला दिलं नाही. हे उत्तराद्वारे आम्हाला सभागृहामध्ये कळलेलं आहे. मग माझं असं म्हणणं आहे की आता जी अवकाळी किंवा अशा प्रकारचा पाऊस पडतोय त्याच्यामुळे जे नुकसान होत आहे त्याच्यामध्ये सरकार खरंच शेतकऱ्यांच्या बद्दल अजिबात गांभीर्य घेत नाहीये. शेतकऱ्यांच्या पेक्षा आता निवडणुकीला कसं निवडून यायचं त्यांना तंत्र माहीत पडल्यामुळे सामान्य लोकांचा प्रश्नाला त्यांना वेळ द्यायला गरज नाही. आज मुख्यमंत्री आसामच्या प्रचार दौऱ्याला गेलेले आहेत, पण एकही मंत्री अद्यापही अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी गेला नाही. हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. पुन्हा एकदा सुनील शेळके यांनी काल विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सुनेत्रा पवार यांच्यावरती सगळं काही अवलंबून आहे असं ते वारंवार म्हणतात. तर त्यांच्याशी काही बोलणी करणार किंवा अशी काही चर्चा आहे का? मी कालही सांगितलं, तुर्तास आज कुठलीच चर्चा नाहीये. ही चर्चा आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. बरेच प्रश्न आहेत महाराष्ट्रात, देशात. त्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रश्नावर आता आम्ही संघटन म्हणून आता आक्रमकतेने उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या तरी ही चर्चा अशी कुठेच नसल्यामुळे त्याच्यावर काय आज भाष्य करणं योग्य नाही. शरद पवारांच्या नेतृत्वात जर ते येऊ पाहत असतील तर ते त्यांना ऍक्सेप्ट कराल? अशी चर्चाच नाही ना. असं चर्चाच नसेल तर मी सांगायचं, मी आता अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो अशी कुठलीच चर्चा झालेली नाहीये. कालही मी सांगितलं, आजही सांगतो, आम्ही आता फक्त फोकस पक्ष वाढवणे, पक्ष मजबूत करणे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक पर्याय उभं करणं एवढंच आमचं काम सध्या. ऑपरेशन तुतारीच्या अनुषंगाने दिल्ली विमानतळावर एकनाथ शिंदेंना निलेश लंके, मोहिते पाटील, बाळामाशी अनेक मंडळी भेटली होती अशी माहिती समोर येते. तुम्ही राज्याचे अध्यक्ष आहात, तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं का? त्यांचं अजिबात त्याच्याबद्दल आश्वासनं दिली जात आहेत का एकनाथ शिंदे? अजिबात अशा पद्धती कुठली चर्चा माझ्या कानावर नाही. मी स्वतः संबंधित आमच्या सगळ्या लोकांशी चर्चेमध्ये आहे, पण कुठल्याही प्रकारची अशी चर्चा कुठेही नाही, हे मी ठामपणाने सांगतो. सर, जवळपास 71 लाख लाभार्थी महिला जे आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याचं कळतंय. कसं पाहताय?
हे मी मागेही सांगितलं होतं, निवडणुकीच्या अगोदर त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतला आणि सरसकट वाटून निवडणुकीच्या माध्यमातून ते फायदे घेतलेले होते असं दाखवून आता त्या लाभार्थी महिन्यांचं त्या ठिकाणी नाव जर कमी करत असेल तर दुर्दैव आहे. माझ्या माहितीप्रमाणे 71 लाख अजून त्यांचा सर्वे चालू आहे. अजून नावं जेवढे कमी करता येतील तेवढे कमी करून हा आर्थिक बोजा जो पडलेला आहे निवडणुकीच्या आश्वासनाचा तो आता कमी करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातोय, हा माझा सरळ आरोप आहे. भोंदूबाबा खरातच्या प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांनी एक दावा केलेला होता की जवळपास माझ्यावरतीच का आरोप लावले जातात आहेत. तर माझ्या सकट जवळपास 39 आमदारांनी या भोंदूबाबाच्या खरंतर भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यामुळे मलाच कुठेतरी या सगळ्या प्रकरणात अडकवलं जातं असं त्यांनी वक्तव्य केल्यानंतर अनेक आमदारांची नाराजी जी आहे ती त्यांच्यावरती पाहायला मिळते शिवसेना. नाही, दीपक केसरकरांनी ती नावं जाहीर करावी आणि एवढंच नव्हे अनेक आमदारांच्या बाबतीमध्ये त्यांनी वक्तृत्व जरी केलं तर त्यांना अडकवतं कोण हे तरी त्यांनी जाहीर करावं ना. त्यांना अडकवतो कोण? आता मला तर कळलं की खरातांच्या भावाला हे पोषण आहाराच्या बाबतीमधलं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे. ते कोणी दिलं? त्यावेळेला शिक्षण मंत्री कोण होते? ते दीपक केसरकर होते का कोण होते? ते त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे ना. मग तुम्ही म्हणता की फक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो, मग हे लाभार्थी कसे झाले? याचा अर्थ तुमच्या असलेल्या पदाचा आणि तुमच्या असलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी त्यांच्या भावाला लाभ करून दिला ना. मग हे कोणी केलेलं आहे? दीपक केसरकरने ते स्पष्ट करणं गरजेचं आहे. काल महिला आयोगाच्या खर्चाच्या संदर्भात या कालावधीमध्ये रुपाली चाकणकर होत्या त्या कालावधीमध्ये जो काही निधी तरतूद करण्यात आलेली होती त्या खर्चाचं आता ऑडिट केलं जाणार आहे. एवढंच नाही तर महिला बालकल्याण विभागाचं सुद्धा ऑडिट केलं जाणार आहे अशी माहिती मिळते सूत्रांकडून. आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? ज्या पद्धतीनं तरतूद वाढली रुपाली चाकणकर यांच्या कालावधीमध्ये ती वाढलेली तरतूद पाहता आणि न झालेली कामं पाहता त्याचं आता ऑडिट केलं जाणार आहे. नाही, जर तरतूद ज्या कामासाठी केली त्याचा उल्लेख असा नाही, त्या कामासाठी तरतूद केली नसेल तर मग तरतूद का करावं लागली हा एक प्रश्न येईल. आणि जर तरतूद करून त्याचा खर्च विनियोग जर व्यवस्थित झाला नसेल, तो चुकीच्या पद्धतीने झाला असेल तर त्याचा ऑडिट होणं गरजेचं आहे. हे करत असताना आजही मला सांगावंसं वाटतं की महिला बाल कल्याण खात्याच्या वतीने हा जो प्रकार झालेला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाही. मला वाटतं की आजच्या घडीला भोंदूबाबा खराच्या बाबतीमध्ये जे काय होत आहे त्याच्याशी कुणाकोणाची लिंकअप येते, कोणाकोणाची त्याच्याशी सांगड घातली जाते. सरकारी पैशाचा उपयोग जर मला सांगावंसं वाटतं की त्या असलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपये जर त्या मंदिराला देण्याच्या बाबतीमध्ये शासन आणि सरकार एवढं उदार झालं असेल तर मला वाटतं की ते दुर्दैवाचं आहे. आणि मला तेच सांगावंसं वाटतं की अनेक लोकांनी त्या असलेल्या खरातांच्याकडून आशीर्वाद घेतला पण त्याचा लाभार्थी त्यांना परतफेड करण्याचा प्रयत्न केला का हे सुद्धा आता एक एक प्रकरण बाहेर आल्यानंतर पाहायला मिळतंय. राज्यामध्ये वेगवेगळे प्रकरण निघत आहेत. भोंदूबाबाचं आहे, ऋषिकेश जो पुण्याचा वैद्य आहे त्याचं प्रकरण आहे किंवा नवी मुंबईचा आदर्श म्हात्रे प्रकरण असेल. या सगळ्या प्रकरणांमध्ये महिला बाल कल्याण खातं जे आहे त्यांच्यावर जबाबदारी आहेत त्या कुठंच काही बोलत नाहीये, त्या गायब आहेत. त्यांना राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. त्या सगळ्या विषयात आपलं काय म्हणणं आहे? खरं म्हटलं तर अंधश्रद्धा बिल आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे सरकारच्या मागच्या अधिवेशनामध्ये आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून मला वाटतं हे बिल मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई किंवा त्याच्या प्रकारच्या तक्रार आल्यानंतर करणं गरजेचं आहे. आता या संदर्भामध्ये त्यांनी का स्टेटमेंट दिलं नाही ते त्यांना विचारा. माझ्या माहितीप्रमाणे जिथे जिथे अशा प्रकारचा प्रकरण आणि महिला अत्याचार होत असेल त्या त्या ठिकाणी कारवाई करण्याच्या बाबतीमधली भूमिका ही कडक पद्धतीने घेतली तर कुठेतरी आळा होईल. आणि हे एवढंच प्रकरण इथपर्यंत राहिलेलं नाही, ते अगदी भारतापर्यंत पोहोचलेलं आहे, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं आहे. ही महाराष्ट्राची बदनामी आहे. त्यामुळे जी कारवाई करायची आहे ती कडकपणाने करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे जे जे जबाबदारी संबंधित असतील त्यांनी त्या प्रकारे आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. तो घेतला ना प्रश्न शाहू फुले आंबेडकर. नहीं नहीं सर, आज से आपकी पार्टी की मीटिंग शुरू होने वाली है. इस मीटिंग में क्या क्या निर्णय होंगे और ये पार्टी मीटिंग का वजह क्या है? नहीं, अभी हम लोग कल से मीटिंग शुरू कर दी है. उसमें कल
जो लोग हमारे स्थानिक स्वराज्य इलेक्शन में चुन के आए उनके बारे में हम लोग ने उनको सम्मानित किया है। 4 दिन लगातार महाराष्ट्र के डिस्ट्रिक्ट वाइज हम लोग मीटिंग ले रहे हैं। पार्टी की पुनर्रचना, संगठन मजबूत करना और फिर उस संगठन को मजबूत करके पूरे राज्य में पार्टी का विस्तार करके एक्टिव अपोजिशन पार्टी करके जो हमारी पार्टी खड़ी करने की हम लोग कोशिश कर रहे हैं। सर, शरद पवार अगले कुछ महीनों में पूरे महाराष्ट्र राज्य का दौरा करने वाले हैं। उनका दौरा किस तरह से रहेगा और इस प्लानिंग कुछ पार्टी की तरफ से हुई है क्या उनके दौरे? नहीं, हमने तो अभी पार्टी की संगठन को मजबूत करके, जो पार्टी को मजबूत करके खड़ा करने के बाद फिर हम लोग एक्टिव होने के लिए शुरुआत करेंगे। उसके बाद हम लोग अलग अलग इशू में आंदोलन करेंगे। महाराष्ट्र के सरकार के जो खिलाफ आवाज उठाने की काम है वो हम लोग पार्टी मजबूत करने के बाद करेंगे। और दूसरी बात है, उसके बाद पवार साहब जब भी उनका वक्त देंगे तभी महाराष्ट्र में हम लोग उसकी भी मीटिंग और दौरा चालू करेंगे।